काय सांगाल दादा, आज प्रभाग क्रमांक 14 मधून तुम्ही निवडणुकीला उभे आहेत. कसा प्रतिसाद मिळतोय जनतेचा? जनतेचा प्रतिसाद एक नंबर आहे. लोकांना ज्या आज आमचे आमदार प्रताप सरनाईक साहेब त्यांनी काजूपाड्यापासून तर गावठणपर्यंत खूप सर्व म्हणजे विविध कामं केलेली आहेत आणि त्या माध्यमातून आम्हाला लोकांचा आता भरपूर म्हणजे गेल्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला. दादा, गेल्या 15 वर्षापासून तुम्ही इकडचे नगरसेवक होते. हो, तुमच्या कार्यकाळामध्ये परिसरामध्ये तुम्ही कोणते कोणते कामं केलेले आहेत? आता काजूपाडा बोलल्याच्या नंतर मोठी इमारत बनवली शाळेची. सर्व गावामध्ये पूर्ण रस्ते बनवले गेले. स्मशानभूमीची त्या टायमाला काही अडचणीमुळे स्मशानभूमी बनवू शकलो नाही. त्याच्यानंतर चेन्यामध्ये नवीन पाण्याची टाकी बनवण्यात आली, रस्ते झाले, बाथरूम झाले. त्याच्यानंतर पाटीलपाड्यामध्ये रस्ते करण्यात आले. बेलकरीपाड्यामध्ये समाज मंदिर बांधण्यात आलं. तिकडे पाण्याचं प्रेशर कमी होतं, त्या ते पाण्याचं एक काय त्याला पाण्याची समस्या दूर केली. आणि आता राहिलेला एक तिकडे फक्त रस्त्याचा एक मुद्दा आहे त्यांचा, आणि तो यावेळेला आम्ही मुद्दा नक्कीच पूर्ण करू. दादा, आता सध्या जे आहे तुमच्या समोर कोणत्या समस्या आहेत जेणेकरून ज्या जनतेच्या हिताच्या आहेत आणि त्या तुम्ही केल्या पाहिजेत? आत्ता बेलकरीपाड्यामधला एक रस्ता, पाटीलपाडा बेलकरीपाडीचा मेन रस्ता, तो का त्या लोकांना पावसाळ्यात कमस कम कमरेवर पाण्यामध्ये 4 फुटीच्या पाण्यामधून शाळेतल्या मुलांना या तिकडल्या लोकांना जावं लागतं पाणी भरल्याच्या नंतर. तर तो रस्ता होणं जरुरी आहे. मेन म्हणजे मुद्दा तोच आहे पाटीलपाडा बेलकरीपाड्यावाल्यांचा. दादा, जे युवा वर्ग जो आहे हो, त्यांच्यासाठी तुम्ही काय करण्याचं आयोजन केलेलं आहे? रोजगार आता आपले साहेब बोललेच आपल्याला काय महिलांसाठी एक मॉल तयार करणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते महिलांना रोजगार देणार आहेत. दादा, महिला वर्गाच्या सतत प्रश्न असतो की त्यांना घरगुती रोजगार मिळायला पाहिजे. तर तुमच्या माध्यमातून घरगुती व्यवसाय त्या लोकांना मिळवून देणार आहेत का तुम्ही? हो, देणार ना. ज्येष्ठ नागरिकांसाठी दादा काय करणार आहेत तुम्ही? ज्येष्ठ नागरिकांसाठी मी विरुंगला केंद्र करणार आणि 60 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत त्या लोकांना शासनाच्या ज्या काही सुविधा असतील त्या मी त्यांना देण्यात येतील. दादा, या पहिल्या तुम्ही 13 नंबरचे तुम्ही या ठिकाणी नगरसेवक होते, त्यावेळेस जनतेला जे आहे देवदेवतांना तुम्ही घेऊन जायचे, ती परंपरा पुन्हा तुम्ही चालू ठेवणार आहेत का? हो, ठेवणार ना. आतापर्यंत मी चालूच ठेवलेली आहे. आता मी वैष्णोदेवीला 2 वेळेला लोकांना घेऊन गेलो. एक वेळेला 65 लोकांना घेऊन गेलो, त्याच्यानंतर 70 लोकांना घेऊन गेलो आणि माझ्या खर्चाने घेऊन गेलो. त्यांना एकही पैशाचा कुठला हे करून नाही दिलं मी. आणि कोणाला घेऊन जातो का तो माणूस ज्या दर्शनासाठी तो याच्यात पोचू शकत नाही अशा लोकांना मी घेऊन गेलो आहे आणि याच्या पुढे मी घेऊन जाणार. दादा, मतदार जे तुम्हाला मतदान करणार आहे, जे निवडून तुम्हाला आणणार आहे, त्या मतदार राजाला तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगणार? मी आपल्या मतदार संघातल्या लोकांना मी एवढंच इच्छितो की मला चांगल्या मताने, चांगल्या म्हणजे मला नाही, माझ्या पॅनलला चांगल्या मताने भरघोस याच्याने निवडून द्या, एवढंच मी बोलतोय. संजय भाई, आता सध्या प्रभाग क्रमांक 14 ची निवडणूक आहे, ती मोठी चुरशीची निवडणूक या ठिकाणी ठरली जात आहे. या ठिकाणी जे आहे तिरंगी लढत असल्यासारखीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत रवींद्र माळी साहेब, ज्यांचं नाव प्रभाग क्रमांक 13 मध्ये मोठ्या प्रमाणात होतं. अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी सत्ता उपभोगलेली आहे आणि तुम्ही त्यांचे एकदम जवळचे निकटवर्तीय मित्र, त्यांचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही त्यांना ओळखता. कसा स्वभाव त्यांचा या ठिकाणी सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं जर बोलायला गेलं
तर आदरणीय आमचे रवींद्र माळे साहेब जरी ते प्रभाग क्रमांक 13 मध्ये राहत असतील किंवा प्रभाग क्रमांक 13 मधून 3 वेळा नगरसेवक हे पद भूषवलं असेल, तर तुम्हाला सांगण्याचं मुख्य कारण असं आहे की तिसऱ्या वेळी प्रभाग क्रमांक 14चा अर्धा पट्टा हा आदरणीय रवींद्र माळी साहेबांच्या कार्यक्षेत्रात होता आणि तिथे बरेच प्रकारची कामं केली आहेत. स्वभाव बोलायला गेला तर आता माझ्या जवळचे आहेत तर मी चांगलंच बोलणार, पण त्यांच्या स्वभावाबद्दल प्रभाग क्रमांक 13 असो, 14 असो किंवा 15 असो किंवा 12 असो, तुम्ही कुठेही गेलात तर हा माणूस साध्या मनाचा, सरळ स्वभावाचा, म्हणजे ज्याला खोटं बोलणार अजिबात जमत नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि कार्यक्षेत्रामध्ये कार्य करण्यामध्ये हा कार्यसम्राट नगरसेवक होते. आणि या आता सध्याच्या तुम्ही जसं बोललात की चुरशीची लढत आहे, आम्ही मानतच नाही. कारण जनता आहे ना, त्या लोकांना त्रस्त झालेली आहे. सतत 2 टर्म BJP वाल्यांचा नगरसेवक होता आणि परत तिसऱ्या टर्मला तेच परत बोलतात का आम्हाला नगरसेवक बनवा. म्हणजे तुम्ही 10 वर्षात जे काम करू शकले नाही तर आता 5 वर्षात कुठून करणार, कसं करणार? मग ह्या 5 वर्षात तुम्हाला जमेल, मग मागच्या 10 वर्षात का जमलं नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, आज तुम्ही बोलता चुरशीची लढत आहे. ठीक आहे, मान्य हे पत्रकारांचं प्रत्येक ठिकाणी सर्वे असतो, पण बंधू आज अपक्षामध्ये आदरणीय अनिल भोसलेजी पण उभे आहेत रिक्षा घेऊन. ते सुद्धा 10 वर्ष त्याच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यक्षम पदाधिकारी होते, नगरसेवक होते. मग त्यांना त्यावेळी ते का नाही जमलं? आता परत आले, त्यांना तिकीट नाही मिळालं, वेगळे झाले. मग त्यावेळी तुम्हाला जमलं असतं ना, मग तेव्हा तुम्हाला जमलं नाही, आता कसं जमेल? मग लोकांची दिशाभूल करू नका. ही चुरशीची लढत नाही आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. ही जनतेच्या, उमेदवारांच्या अस्तित्वाची लढाई नाही, ही जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि जनता जागृत झालेली आहे. लोक त्रस्त आहेत, लोक एकदम त्रस्त आहेत. महापौर त्याच प्रभागातला, सभापती त्याच प्रभागातला, का करू शकले नाही तुम्ही? तुम्ही बोलता इंटरव्ह्यू मध्ये की लॉकडाऊन लागलं. अहो, लॉकडाऊन 3 वर्ष होतं ना, 2 वर्ष होतं ना. लॉकडाऊनच्या अगोदर तर तुम्ही नगरसेवक होते, सभापती होते, महापौर होते. त्यावेळी का नाही जमलं? आणि तुम्ही विविध पक्षातल्या लोकांना मोजकी 5 कामं तरी दाखवा. प्रभाग क्रमांक 14 मध्ये हाताच्या बोटावरची 5 कामं दाखवा. का तुम्हाला जनतेसमोर जायला लाज वाटत नाही? का जनतेची दिशाभूल परत परत करता? प्रभाग क्रमांक 14 मध्ये 40,000 या ठिकाणी वोटिंग आहे आणि त्याला शिवसेना पक्ष आता सामोरे जात आहे. जनतेला काय सांगू इच्छिता? हे बघा, आमचे आदरणीय लोकलाडले आमदार मंत्री महोदय श्री प्रतापजी सरनाईक हे एक विजन घेऊन चालतात. आणि संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये असंच नव्हे की 146 हा त्यांचा मतदारसंघ आहे तर त्याने विकास कामं 146 मध्येच केले, त्यांनी 145 मध्ये पण विकास कामं केले. पण प्रभाग क्रमांक 14 हा त्यांचा लाडका प्रभाग आहे. लता मंगेशकर भवन तिथे झालंय, सुसज्जित हॉस्पिटल तिथेच झालंय, 650 कोटीची निधी तिथेच वापरलेली, सिमेंटचे रस्ते तिथेच गेले, जिम्नॅस्टियम पार्क तिथेच आहे, तरण तलाव तिथेच केलंय. म्हणजे त्यांचं लाडका जर कुठला प्रभाग असेल सर्वात मीरा भाईंदरमध्ये तर प्रभाग क्रमांक 14. आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये जी कामं झालेली आहेत म्हणजे सुंदर कामं झालेली आहेत आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून. पण याच्या पुढे पण असून त्या पूर्ण प्रभागाला सुसज्जित कसं करता येईल, अजून कसं चांगलं करता येईल. गार्डन झालं, खेळाचे मैदान झाले,
तरुणांसाठी रोजगार झाला, सायन्स सिटी सायन्स पार्कचं म्हणजे काम चालूच आहे अब्दुल कलामचं, हे आदरणीय प्रताप सरनाईकांनी केलंय. हे जनतेसाठी, महिलांना घरोघरी रोजगार कसं देण्यात यावे म्हणून त्याने, मला वाटतं परवाच्या भाषणमध्ये साहेब स्वतः बोलले की तुमचे जे महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटाच्या मार्फत एक आपण मॉल उभारणार आणि त्याच्यामध्ये प्रत्येकानं एक सेपरेट गाळे देऊन म्हणजे ज्याते त्यांचा व्यवसाय वाढेल. महिलांनी जो घरगुती एखादी वस्तू बनवली त्या व्यवसायाच्या मार्फत त्याने जे 2 पैसे 10 पैसे जे काय असेल त्यांनी जे कमवले त्यांच्यामध्ये त्यांचं घर सुखरूप म्हणजे घरात वातावरण चांगला, मुलगा शिकेल, उन्नती होईल, प्रगती होईल आणि जसं एका घराची प्रगती होईल तसं संपूर्ण प्रभागाची प्रगती होईल. हे आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं एक विजन आहे आणि आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांच्या विजनच्या अनुसार आमचे 4ही उमेदवार काम करतील याची आम्ही हमी देतो. 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम कोणता काम केलं जाणार आहे? आम्ही जो वचननामा दिलाय, वचननामाचा जो पहिला क्रमांक असेल तिथून सुरुवात करणार आणि मला तरी वाटतं की आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी सांगितलंय की जरी तुम्ही 5 वर्षाचा वचननामा दिलाय पण तो संपूर्ण वचननामा आपण 2.5 वर्षात पूर्ण करू. पुन्हा एकदा जनतेला काय सांगू? जनतेला हात जोडून विनंती आहे, शतशत नमन होऊन विनंती आहे, भावनेच्या भरात जाऊन विनंती करतो. तुम्ही 10 वर्ष एका विविध पार्टीला, मग त्या पार्टीचं नावही घ्यायचं नाही मला, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पार्टीला, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या उमेदवाराला ते पद दिलं, त्यांना मोका दिला आणि त्याने काय केलं हे तुम्ही जरा मनापासून, मेंदूपासून, मनापासून विचार करा. आणि यावेळी आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी जे 4 शिलेदार तुमच्या प्रभागामध्ये दिलेत, सुशिक्षित, कर्तबगार, यांना निवडून द्या. सबको देखा बार बार, हमको देखो एक बार. मैं फिर से कहता हूं जनता जनार्दन से कि सबको देखा बार बार, हमको देखो एक बार. और यह जो धनुष्य बाण की निशानी है इस पे इस तरह से मोहर लगाइए कि विरोधियों का डिपॉजिट जब्त हो जाए और हमारे ये 4 उम्मीदवार मीरा भाईंदर महानगर पालिका में धूमधाम से पहुंचे. और पहुंचने के पहले जैसे हमारा विजय निश्चित होगा हम पहले प्रभाग में आएंगे और आपका धन्यवाद करेंगे और दिए हुए वचननामों का वहीं पे हम शपथ पत्र देंगे कि हम आपको ये 2.5 साल में ये वचननामा हम अपनी तरफ से करेंगे. तो धनुष्यबाण को जिताइए और हमारे हाथ प्रताप जी, हमारे आदरणीय प्रताप जी सरनाईक साहब के हाथों को मजबूत कीजिए, शिवसेना को मजबूत कीजिए, एकनाथ शिंदे साहब को मजबूत कीजिए.